नमस्कार डॉक्टर चंद्रश्री, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू मंजिरी मॅम. सध्या डॉक्टर म्हणून पण मी बघते येस. की खूप वाढत्या प्रमाणात लोकांना थायरॉईडचा त्रास आहे हो हो आणि त्याच्याशी पटकन लक्षणं दिसत नाहीत खरं. आणि मग टेस्ट केलं की तेव्हा समजतं की आहे म्हणून. हो तर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अशी कुठली 3 लक्षणं तुम्हाला दिसतात की जी साधारणतः त्याच्याकडे दुर्लक्ष होतं? बरोबर. सो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे की वजन खूप वाढत जातं किंवा खूप कमी होतं आहे, दोन्ही होऊ शकतं. दुसरं आहे थकवा जाणवतो आहे खूप, आणि तिसरं आहे झोप नीट लागत नाही आहे. ही तीनही लक्षणं अशी आहेत ना की लोकांना वाटतं की कॉमन आहे, मला काहीतरी टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, म्हणून मला झोप लागत नाही आहे, किंवा मी जंक फूड खाते आहे, मला माहिती आहे माझं वजन वाढतं आहे, किंवा ठीक आहे थकवा येतो आहे. तर या लक्षणांना पेशंट त्यांना फार विचारतच घेत नाहीत. ठीक आहे, हे होणारच आहे, अशा माइंडसेटमध्ये जातात आणि मग ते चेक करायलाही जात नाहीत की काही होतं आहे मला का. सो थायरॉईडची असंख्य लक्षणं आहेत, पण ही 3 मेन लक्षणं आहेत जी पेशंटला दिसत असतील तर बी अवेअर, त्यांनी थायरॉईड पर्टिक्युलरली चेक करून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणालात असंख्य लक्षणं आहेत, हो, मग हो. आणखीन कुठली लक्षणं आहेत? येस, नक्कीच सांगते. कारण थायरॉईड हा एक हॉर्मोन आहे, करेक्ट. थायरॉईड ग्लँड आहे, त्याच्यातून 3 हॉर्मोन्स सिक्रेट होतात, T3, T4 आणि TSH. आणि हे 3 हॉर्मोन्स जेव्हा बिघडतात तेव्हा आपल्या शरीरात जे 51 हॉर्मोन्स असतात ना, ते सगळे बिघडलेले दिसतात. कारण थायरॉईडला मी तरी हॉर्मोनचा राजा म्हणते. सो जी असंख्य लक्षणं मी म्हणते आहे त्याचं कारणच तेच आहे. अगदी केसांपासून पायाच्या नखापर्यंत आपल्याला काही ना काही लक्षणं दिसतात. प्रत्येक सिस्टीमवरती थायरॉईड हॉर्मोन डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं. सो वजन कमी होतं आहे किंवा वाढतं आहे, हे दोन्ही कंडिशन्स आपल्याला दिसतात. दुसरं आहे सेक्स हॉर्मोन्सवरती सुद्धा परिणाम होतो, मेल फिमेल दोघांवरही. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी येते ती आपल्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, हृदयावरती सुद्धा परिणाम होतो. कारण पल्स रेट कमी होणं किंवा वाढणं हे थायरॉईडच्या तुम्ही कुठल्या प्रकारामध्ये आहात तिथं ती लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. अजून एक महत्त्वाचं आहे तर रोगप्रतिकारक शक्तीच कमी होते. बरेचदा ज्यांना थायरॉईड आहे त्या पेशंट आपण बघितलं तर ताप येणं, सर्दी खोकला होणं किंवा कुठलंही इन्फेक्शन असू दे, सारखं आजारी पडणं पटकन कॅच होतं थायरॉईडच्या पेशंट्समध्ये. अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे टेम्परेचर, जे रेग्युलेशनचं एक टेक्निक असतं आपल्या शरीरामध्ये, बॉडी टेम्परेचर रेग्युलेशनचं, ते डिस्टर्ब होतं. मग अचानक थंडी वाजते आहे किंवा अचानक शिवरिंग होतं आहे, अचानक एकदम हॉट फ्लशेस होत आहेत, हे आपल्या आजूबाजूच्या बऱ्याचशा स्त्रिया बोलताना आपल्याला दिसतात. सो ही लक्षणं आपल्याला तिथं दिसतातच आहेत. यामध्ये एक अजून काय होतं थायरॉईडमध्ये, इन्फ्लमेशन वाढतं, सूज वाढायला लागते, इंटरनल आणि एक्सटर्नल, शरीराच्या आतल्या बाजूलाही आणि बाहेरच्या बाजूलाही. त्यामुळं मग इन्फ्लमेशन हे पुढं जाऊन टाईप 2 डायबेटीसकडे जाऊ शकतं किंवा मग कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयरोगाकडे जाऊ शकतं. डायजेशन डिस्टर्ब असल्यामुळे ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन हे दोनही खूप जास्त प्रमाणात मला पेशंट्समध्ये बघायला मिळतं. सो कुठली सिस्टीम नाही असं नाही आहे. त्यामुळे जर आपल्याला थायरॉईडला बरं करायचं आहे ना, त्या थायरॉईड ह्याला मी राजा म्हणते हॉर्मोन्सचा, या सगळ्या सिम्टमॅटिक गोष्टीतनं आपल्याला रिव्हर्सल मिळवायचं आहे आणि आपल्याला थायरॉईडला सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. सो लक्षणं ही जी आहेत ही पूर्ण शरीर अगदी पूर्ण शरीर. मग नखं तुटणं आहे, केस गळणं मी म्हटलं आहेच आहे, चेहऱ्यावर पण सूज असते खूप जास्त, हायपो आणि हायपर ह्याची 2 लक्षणं थोडीशी वेगळी असतात म्हणायला हरकत नाही आहे. कारण थायरॉईड म्हटलं की पर्टिक्युलरली ना हायपोथायरॉइडिझम हा जास्त ग्राह्य धरला जातो किंवा 80% लोक हायपोचे असतातही. म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी हायपो म्हणजे जेव्हा कार्य कमी होतं, TSH वाढलेलं असतं, हायपर म्हणजे जास्त होतं. हां. सो ओव्हर ॲक्टिव्ह आणि अंडर ॲक्टिव्ह असं थायरॉईड आपण त्याला नक्कीच म्हणू शकतो. सो लक्षणं मी थोडीशी डिव्हाइड करते म्हणजे आपल्या ऑडियन्सलाही ते समजेल की हायपोथायरॉइडिझममध्ये पर्टिक्युलरली वजन खूप वाढत जातं, हेअरफॉल दोन्हीकडेही असतोच. इथं ना स्त्रियांमध्ये पिरियड्स इरेग्युलर होणं किंवा हेवी ब्लिडिंग होणं हे हायपोथायरॉइडिझमच्या पेशंट्सना खूपदा दिसतं. मसल पेन असतो, जॉईंट पेन असतं. पर्टिक्युलरली स्त्रिया ज्या येतात रात्री झोपल्यावर पायात गोळे खूप येत आहेत, खूप पेटके येत आहेत, हे जे लक्षण असतं हे हायपोथायरॉइडिझममध्ये खूप आपल्याला बघायला मिळतं. इथं जे असतं ते कोल्ड इंटॉलरन्स, म्हणजे त्या थंडी सहन करू शकत नाहीत आणि यांच्यामध्ये पल्स रेट कमी असतो, ज्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो. सो हे हायपोची लक्षण आहेत. हायपरमध्ये ह्या सगळ्या सिस्टीमवर होतोच त्रास, जसं की मग पल्स रेट इकडे वाढलेला असतो, टॅकिकार्डिया आपण म्हणतो. इथं वजन खूप जास्त कमी होतं, काहीही खाल्लं तरी वजन वाढतच नाही आहे.
हेअरफॉल इथंही असतो आणि इथं हीट इंटॉलरन्स असतो, उष्णता सहन करू शकत नाहीत, हॉट फ्लशेस. अजून एक महत्त्वाचं लक्षण दोन्हीमध्ये दिसतं, झोप डिस्टर्ब असणं, ओव्हर थिंकिंगमध्ये पेशंट असणं किंवा अनझायटी लेवल्स वाढणं, पॅनिकनेस वाढणं, मूड स्विंग्स होणं. आत्ता चांगली आहे आणि आत्ता एकदम इमोशनल झाली, चिडचिड, आणि घरातल्यांनाही कळत नाही हे एक्झॅक्टली होतं आहे काय. पण हे मेजर सिम्पटम्स आपल्याला थायरॉईडच्या पेशंट्समध्ये बघायला मिळतात. थायरॉईडचं नक्की कार्य काय आहे? म्हणजे थायरॉईड हा राजा आहे, येस, त्याच्यामुळे बाकीचे सगळे ऑर्गन्स आपले कंट्रोल होतात. पण करेक्ट. तसं म्हणजे हे समजणं जरुरी आहे की थायरॉईड हा सगळ्या शरीराचा मेटाबॉलिझम करेक्ट कसा कंट्रोल करतो. तर बरोबर. थायरॉईडचं नक्की काम काय आहे ते Yes, सांगा समजावून. नक्कीच सांगते. कारण थायरॉईड म्हणजे की 3 हॉर्मोन्स मी म्हटलं, T3, T4, TSH. सगळ्यांना असं वाटतं की थायरॉईड ग्लँड इथं आहे, ती एक बटरफ्लाय शेपची ग्लँड असते आणि हे तिन्ही हॉर्मोन्स तिथंच तयार होतात. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. TSH जे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे ते आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतं. हायपोथॅलॅमसमध्ये पिच्युटरी नावाची ग्लँड आहे, तिथं हे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन तयार होतं. ते थायरॉईड ग्लँडला स्टिम्युलेट करतं आणि तिथं T4 तयार होतं आणि या T4चं T3मध्ये जे कन्व्हर्जन आहे ते आपल्या लिव्हरमध्ये होतं. सो आणि हे T3 जे आहे ना ते ॲक्टिवली मग आपल्या मेटाबॉलिझमवर काम करतं, आपल्या बोनची हेल्थ सांभाळतं, आपल्या नर्वस सिस्टीमवरती काम करतं, आपल्या सगळ्या इनव्हॉलंटरी ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम हे T3 ॲक्टिवली करत असतं. थोडं सोप्या भाषेत प्रेक्षकांना कळेल याच्यासाठी एक ॲनॉलॉजी मी नक्की सांगू शकते की TSH एखाद्या बॉसप्रमाणे काम करतं, ते ऑर्डर देतं आहे. T4 एखाद्या मॅनेजरप्रमाणे काम करतं, ते TSHलाही मॅनेज करतं आणि T3ला कन्वर्ट करतं आहे. आणि T3 एखाद्या ॲक्टिव्ह एम्प्लॉईप्रमाणे पूर्ण शरीरामध्ये वेगाने काम करत असतं. सो हे T3 जेव्हा डिस्टर्ब होतं तेव्हा डायजेशन किंवा मेटाबॉलिझम डिस्टर्ब होणं जे आपण म्हणतो आहे, आम्ही आयुर्वेदानुसार त्याला अग्निमांद्य म्हणतो आहोत, की तुमचं डायजेशन डिस्टर्ब झालं आहे, तुम्ही जे अन्न खात आहात ते ॲब्सॉर्बच होत नाही आहे, त्याचं पचन व्यवस्थित होत नाही आहे. सो हे तीनही हॉर्मोन्स तितकेच महत्त्वाचे नक्कीच राहतात. आणि जसं आपण टाईप्समध्ये बघितलं, हे TSH वाढतं हायपोथायरॉइडिझममध्ये आणि T3, T4 कंट्रोलमध्ये असतं. हायपरथायरॉइडिझममध्ये TSH खूप लो असतं आणि T3, T4 थोडंसं वाढलेलं का डिस्टर्ब दिसतं, आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे. सो तीनही हॉर्मोन्स बॅलन्स ठेवणं हे महत्त्वाचं आहे. कुठलंच हॉर्मोन जास्त आहे कमी आहे याचा उपयोग नाही आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.